देशद्रोही सारखे करा दाखल गुन्हे मंत्री संजय शिरसाट। अवैध गर्भनिदान चाचणी करणाऱ्यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करा, मंत्री संजय शिरसाट यांची उस्मानपुरा येथे माहिती। छत्रपती संभाजीनगर येथे 11 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे आमदार तथा मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुलींचा जन्मदर मोठ्या प्रमाणात कमी झाला असून या संदर्भात अवैध गर्भलिंग चाचणी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करावी, देशद्रोही सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल करावी अशी संतप्त प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सदरील प्रतिक्रिया आज रोजी दिली आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली। ब्युरो रिपोर्टर नरहरी राठोड, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर। पोलिसांनी असे गुन्हेगार जे ना यांना रस्त्यावर फोडलं पाहिजे, लोकांमध्ये एक मेसेज दिला पाहिजे। कायद्याच्या विरोधात जरी असलं, कायदा असं जरी तुम्हाला परमिशन देत नसला तरी अशा गुन्हेगारांच्या प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांना ठाक बसवणं गरजेचं आहे। म्हणून या महाराष्ट्रामध्ये ही जी काही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली की माझं काही वाकडं होणार नाही, त्याला आता पोलिसांनी जबर धाक निर्माण करण्याची गरज आहे। मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब त्यावर पावलं उचलत आहेत। जितेंद्र आव्हाडांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय, त्यामध्ये मतदान केंद्रामध्ये जाऊन बटन दाबणे, व्हिडिओ बनवणे, सोशल मीडियावर अपलोड करणे, हे वाल्मिक कार्डचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी बूथ कॅप्चरिंग करणे अशा प्रकारची कामं केली, त्या निवडणुकीत जिंकून आलेले आहेत असा आरोप केलाय, व्हिडिओ पोस्ट केले। ते आता सगळं चौकशीमध्ये सर्व दिसून येईल। आता सगळ्या गोष्टी त्या एकाच केंद्रबिंदू मारून आपण त्याच्यावर बोलणं योग्य नाही। पोलिसांनी त्यांचं काम करू द्या, जेव्हा त्यांना कठोर शिक्षा होईल त्या टायमाला आपल्याला याच्याबद्दलचा तपास कसा झाला, काय झाला हे सगळं तुम्हाला दिसून येईल। आता तपासामध्ये विघ्न आणू नका असं मी सर्व राजकीय पुढाऱ्यांना विनंती करणार आहे। फोरेस नावाची कंपनी आहे जिनं आमची हिरे विकत घ्या, पैसे गुंतवा, तुम्हाला नंतर पैसे दिले जाते अशी हेराफेरी चित्रपटासारखा एक कारनामा केला, नंतर कंपनी बंद झाली। मुंबईमध्ये बरेच लोक आहेत, त्यांचे पैसे अडकले, फसवणूक झाली। असे अनेक कंपन्या, बोगस कंपन्यांचं रजिस्ट्रेशन तर झालेलं आहे। लाखो कंपन्या आहेत जे अशा माध्यमातून लोकांकडे शेअर काढणे, लोकांना फसवणे, व्याजाचा दर वाढवून देणे आणि लोकही आपल्याला चांगल्या पद्धतीचं रिटर्न्स मिळत आहेत म्हणून फसतायत। तर ते या अशा कंपन्यांच्या लोकांना अटक होईल, कारवाई होईल, परंतु सर्वसामान्य माणूस त्याच्यामध्ये फार कर्जबाजारी होतोय हे त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि सरकार त्याची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करेल। मुंबईत प्रदूषण वाढलं आहे, त्याला रस्त्याची कामं म्हणा, विकास कामं म्हणा किंवा निवडणुकी दरम्यान जे काही फंड बाहेर आले त्यामुळे हे प्रदूषण वाढत चाललंय असं वाटतंय। असं काही नसतं, तिथं कामाचा जो काही सपाटा चालू आहे, हायकोर्टाने सुद्धा काही ठिकाणी कामावर बॅन केलेलं आहे, महानगरपालिकेने सुद्धा नोटिसा काढलेल्या आहेत। जर प्रदूषणाचा नियम जर त्यांनी पाळले नाही तर ते काम सुद्धा बांधकाम सुद्धा बंद करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। सिडकोच्या घरासंदर्भात बऱ्याच जणांनी नाराजी व्यक्त केली आहे, त्यांचं असं मत आहे की घरं खूप आता महाग आहेत, तर काही फेरविचार होऊ शकतो का? सिडकोचे घरं महाग नाहीये, त्याच्यातला एकच फक्त खारघरची जी साईड आहे, खारघरची साईड म्हणजे उदाहरणार्थ बेलापूरचा जो असलेला रेट आहे किंवा नरिमान पॉईंटचा असलेला रेट, एवढी तफावत आहे त्याच्यात। खारघरची साईड ही अत्यंत महागडी साईड आहे, तिथलचा रेट तसा आहे। म्हणून एकमेव उदाहरण सोडलं तर बाकी सर्व साईडचा जर तुम्ही पाहिला तर सर्वसामान्याला परवडणारे घरे 25 लाखापासून सुरू आहेत तर ते 46 लाखापर्यंत। म्हणून एखाद्या साईडवर जर तो रेट अभाव जात असेल तर त्या सर्व साईडला तुम्ही ग्राह्य धरणं चुकीचं आहे। नरिमान पॉईंटचा रेट वेगळा असतो, ठाण्याचा रेट वेगळा असतो, तशाच प्रकारे तो त्या भागातला नरिमान पॉईंट आहे म्हणून त्याचा रेट तुम्हाला जास्त वाटतो। कोट्यवधींची बिलं हे थकलेले आहेत, ते म्हणजे घाटीकडे। कोरोना काळामध्ये ऑक्सिजन पुरवणं महत्वाचं होतं, तातडीनं पुरवले, मात्र त्या पुरवणाऱ्यांना पैसे पुरवले जात नाही, कोट्यवधी रुपये थकले। भविष्यामध्ये जो काही नवीन व्हायरस आलाय अशा संकटामध्ये कंपन्या सहकार्य करणार नाही, आपल्याला संकट निर्माण नाही। याची सर्व ज्यांची बिलं थकलेली आहेत त्या संदर्भामध्ये आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा तातडीने बैठक आयोजित केलेली आहे, ते याच्यावर सर्व व्यापी निर्णय सुद्धा घेणार आहेत आणि येणारा व्हायरस आहे त्याची सुद्धा पूर्वतयारी म्हणून त्यांनी काही सूचना सुद्धा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। म्हणून आता थांबणे नाही तर चालणे हा सगळा मूल मंत्र हा आरोग्य विभागाचा सुद्धा आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.